ते पंढरीशेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुन्हा तिथं काय होणं आता काहीच उरलं नाही. कोणामुळं? या लोकांच्यामुळं. हे वालू काका अँड गँग, गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी, हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील, पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कोर्निसात करतो. तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा. वालू काका येथे आला. 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत. अरे 25-25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेला आहे. काही नाही. आर पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावा बरं का, तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं बरत मी तर कधी जात नाही. पण मुलं शिकत होते म्हणून एक 10 बाय 20चं काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांच्या एवढाले फ्लॅट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल. त्यामुळं नवीन एक ऍटम आला बिक्कट नावाचा, नितीन बिक्कट बरं का. नितीन बिक्कट नावाचा, ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या, ओटो, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि ह्या नितीन बिकडने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कंपनीवर गुन्हा दाखल केला, कोर्टापर्यंत गेला, हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं. ते सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाल्याकडूनच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे पोराव तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा ह्याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिक्कट धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. हा कंपन्याचं ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांची हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार, कोळी एक जमात आहे. मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठे आहे वाल्मिकी. वालू बाबा म्हणतो आका, त्या आकाची भेट झाली, आकाची ह्यांची मीटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव डायरी. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं वालू काका ने हम साथ में मिलकर काम करेंगे, इसका भी बाजा बजाएंगे
किसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे।